पुढे चल. ओके. प्रामाणिक तर तो गोरगरिबासाठी प्रामाणिक राहतो. त्याच्यात हे षड्यंत्र करून उघड नाही केलं पाहिजे. माझा समाज खूप दिवसापासून फलापेष्ट सहन आणि आम्ही गोरगरिबांनी लढून लाखो करोडो लोकांनी लढून ते आरक्षण मिळवलं आणि सरकार देणार तुम्हीच आणि प्रमाणपत्र रद्द करायचा घाट पण तुम्हीच घालणार. एकतर माझा समाज प्रचंड अडचणीत आहे. गोरगरीब शिक्षणापासून वंचित आहेत, नोकऱ्यापासून वंचित आहेत. माझा समाजाचे सगळे नेतेसुद्धा सामाजिक राजकीय सगळे संघटनांचे सगळे अभ्यासक पदाधिकारी समन्वयक मराठा सेवक सगळे एकत्र आहेत आणि तुम्ही आरक्षण द्यायला सुरुवात केली आणि रद्द करायला पण तुम्ही सुरुवात केली. इतकं नीचपणाचं वागणूक नसत तुमच्या बीडचा स्वामी आणि आणखी अरे यांना पत्र दिलंय बावनकुळेंनी एखाद्या मराठ्याच्या नेत्यानं मराठ्याच्या मंत्र्यानं 60-70 वर्षाच्या काळात मला दाखवा ओबीसीचं आरक्षण रद्द करा किंवा ओबीसीच्या नोंदी रद्द करा म्हणून यांना पत्र दिलं. बावनकुळेंनी पत्र काढले नोंदी रद्द करा. हे गोरगरीब ओबीसीला तरी मान्य आहे का? तुकड्यावर जगणारे 4-2 सोडून द्या, परंतु गोरगरीब ओबीसीला तरी मान्य आहे का मिळालेलं मराठ्यांचं हक्काचं आरक्षण रद्द करण्यात यावं. म्हणून 29 ऑगस्टला खूप टोकाचं आंदोलन होणार. पाटील, खूप टोकाचं. ज्या पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र रद्द झाले त्याच पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये देखील एक बडा नेता आहे जो की कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी पाठपुरावा करतो अशी चर्चा बाहेर. ह्या फक्त समोर यावं मग मी बघतो. हे बघा मी ऐकूवर बोलत मी कधीच कोणाचं नाव घेतलं नाही. आता काल जे बोललो ज्यांनी केलं त्यांचंच घेतलं. काल मी धन्याचं घेतलं का भुजबळचं घेतलं का? मी मोहम आरोप करायचे म्हणून कधीच करत नाही. कोणा चुकल्यावर मी सोडत नाही. कालचे इतके म्हणजे अरे जात पडताळणी समितीनं आदेश केलाय व्हॅलिड करा म्हणून सकाळी रद्द होतं. शिंदे साहेबाचे मंत्री हे काम करणार. आता ठीक आहे त्यांनी सांगितलंय आता रात्रीपासून त्यांचे खलबतं सुरू आहेत. सकाळी पण होते की आम्ही आमची चूक दुरुस्त करतो. शिंदे साहेबांच्या तिकडून सुरू झालं. आमचं तेच म्हणणं आहे तुम्ही चूक दुरुस्त करा आम्हाला बोलायची गरजच नाही. तीच पद्धत भाजपमधल्या मराठ्यांच्या जिल्हा प्रमुखांनी भाजपमधल्या मराठ्याच्या आमदारांनी मंत्र्यांनी खासदारांनी फडणवीस साहेबांना सांगा बावनकुळे केलेली चूक आपण सुधारू. गोरगरीब मराठ्यांचं मेरिटीचा वोट नको घ्यायला. हेच शिंदे साहेबांना सुद्धा त्यांच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा प्रमुखांना सांगावं. सगळ्या आमदार मंत्र्यांनी खासदारांनी सांगावं की शिंदे साहेब आपल्या मंत्र्यांनी चूक केली आपण ती सुधारू. आपण जर पाहिलं तर तुम्ही अनेकदा शिंदे तसे नाहीत शिंदे मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतात असं म्हटलं होतं. परंतु आज नेमकं असं काय झालं की तुम्ही शिंदेच्या विरोधात बोलताय आणि शिंदेंना सुद्धा इशारा देतो? हे बघा मला ह्या बॉर्डरचं या बॉर्डर चुका नाही. मी केलं म्हणलं की केलंच म्हणतो. मी माझ्या मराठा समाजाशी प्रामाणिक राहणार आहे. नेत्याशी मंत्र्याशी नाही. त्यांनी चूक केली ती चूकच सिद्ध करून दाखवली. चूक केली तरी बोलत राहून देतो मराठी इकडे फाशीवर सोडून असं माझ्याकडून नाही होऊ शकत. म्हणजे मला ज्या टोकाला जायचं असेल ती वेळ आली तरी चालत पण मराठा समाजाचं नुकसान नाही होऊन देऊ शकत. मग जे व्हायचं असेल ते होईल आणि माझी लढायची तयारी त्यांचं कोणत्याही ताकदीत. जरांगे पाटलांनी जे आरोप केले त्यानंतर मी नार्कोटिक्सला तयार आहे असं बावनकुळे. अरे हे उलटं झालं. तर मी म्हणलो ते आणखी पुढे गेल्यावर वाक्य बावनकुळेचे नार्कोटिक्स नाही 15 लाख ज्या अधिकाऱ्यांनी मागितले ते विषय ते जोडताना त्यांना जोडलं. याचा अर्थ ते चूक नाही असं नाही. नार्कोटिक्सचा विषय त्यांचा नाही फक्त त्यांचा